जर स्वयंपाकाला उशीर झाला आणि घरातल्यांना नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तर ही झटपट कुकरमध्ये होणारी चिकन बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागते. तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, चिकनचं अळणी शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. 2 बारीक चिरलेले कांदा टाकला, त्याच्यामध्ये मीठ टाकला आणि तो परतून घेतला. मीठ टाकल्याने कांदा लवकर परततो. तर आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. ते 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचे. आता 1 चमचा शाही गरम मसाला टाकायचा, कोथिंबीर टाकायची. ते चांगलं एखाद मिनिटभर परतवून घ्यायचं. आता हळद मीठ लावलेलं चिकन टाकायचं, ते पण परतवून घ्यायचं. चिकनचं अंगचं पाणी आटू द्यायचं, त्यामुळे चिकन हिवाळं लागत नाही. आता हे सगळं मिक्स झाले की झाकण ठेवून 10 मिनटं वाफवून घ्यायचं. आता या अळणीमध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. आता गरम पाणी टाकलं की हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि चिकन शिजू द्यायचं. तवर आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण बिर्याणीचा मसाला काढूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, पुदिना, कोथिंबीर आणि काही खडे गरम मसाले टाकून घ्यायचे, जसं की लवंग, शहाजिरे, दालचिनी, 2 हिरवी विलायची, मीठ घालायचं आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं. आता आपलं अळणी शिजलेलं आहे. तर बिर्याणीसाठी आता एका कुकरमध्ये 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता, मोठी वेलची, 1 स्टार फूल आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा. मसाला चांगला 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचा. आता बिर्याणी मसाला टाकायचा, तो पण एखाद मिनिटभर परतवून घ्यायचा. आता आपण शिजवलेलं चिकन टाकायचं आणि आपल्याला जेवढं तांदूळ पाहिजे त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करायचं. तर इथं सगळं मी टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आता चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा लिंबू पिळून टाकायचा. लिंबू बिर्याणीमध्ये टाकल्याने भात सुटसुटीत होतो. तर आता उकळी फुटलेली आहे. आता स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकायचे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. तर कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. बिर्याणी कधी पण मोठ्या गॅसवरती शिजवून घ्यायची, छोट्या गॅसवरती शिजवायची नाही, नाहीतर बिर्याणी आपली चिखलासारखी होऊ शकते किंवा चिकट होऊ शकते. तर कुकर गार झाल्यानंतर बघा काढलेलं आहे झाकण, किती सुटसुटीत भात झालेला आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक